तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 58 सॉल्व्ह करणार आहे. टू SHMs आर रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन y1 इज इक्वल टू 0.1 साइन 100 पाय टी प्लस पाय बाय 3 अँड y2 इज इक्वल टू 0.1 कॉस 100 पाय टी. तर दोन SHMs दिलेले आहे आणि त्याचं इक्वेशन दिलेलं आहे y1 आणि y2. द फेज डिफरन्स बिटवीन द स्पीड ऑफ द टू पार्टिकल इज. तर त्या दोन पार्टिकलमधलं जे स्पीडचं फेज डिफरन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. स्पीड पहिले फाइंड करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या दोन पार्टिकलमधलं फेज डिफरन्स आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे π/3, दुसरं बी ऑप्शन आहे -π/6, सी ऑप्शन आहे +π/6 आणि लास्ट डी ऑप्शन आहे -π/3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 SHMs दिलेले आहे जे रिप्रेझेंट करते y1 आणि y2 ने. ओके, तर आपल्याला फेज डिफरन्स फाइंड करायचा आहे त्याच्या स्पीडमधला, त्या दोन्ही पार्टिकलमधला. दिलेलं डिस्प्लेसमेंट पण आपल्याला वेलॉसिटीमधला काय करायचं आहे फेज डिफरन्स या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे. तर पहिलं जे इक्वेशन आहे तर ते दिलेलं आहे तुम्हाला y1. पहिलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते दिलेलं आहे तुम्हाला y1 आणि हा y1 आहे तुमचा 0.1 साइन 100 पाय टी प्लस π/3. ओके, हा तुम्हाला पहिलं डिस्प्लेसमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. पण आपल्याला डिस्प्लेसमेंट नाही सांगितलं, आपल्याला स्पीड सांगितलं आहे. मग याचं काय करू आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू. मग डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर आपल्याला काय भेटेल त्याचा स्पीड भेटेल. मग v1 भेटेल. ओके, किंवा मग आपण पहिले स्टेप लिहू. मग याला झाला dy/dt. मग y1 झाला 0.1 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेऊ आणि डेरिव्हेटिव्ह जो घ्यायचा आहे तो कोणाचा घ्यायचा तर साईनचा घ्यायचा. साइन 100 पाय टी प्लस काय तर π/3. तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो येणार आहे कॉस. हा 0.1 तसाच आणि झाला कॉस 100 पाय टी प्लस π/3 आणि पुन्हा या 100 पायचा पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि त्याचा आन्सर किती येणार फक्त 100 पाय. 100 पाय टीचा डेरिव्हेटिव्ह फक्त 100 पाय. ओके, बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स इज नथिंग बट युअर स्पीड. मग झालं तुमचं काय v1. मग याला जर अरेंज केलं v1 0.1 इंटू 100 किती होणार 10 पाय इंटू कॉस. हा झाला तुमचा 100 पाय टी प्लस π/3. हे झालं तुमचं वेलॉसिटीचं इक्वेशन. आता याच्यामध्ये आणखीन दुसरं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे. ते दिलेलं आहे तुम्हाला y2 आणि y2 दिलेलं आहे तुम्हाला 0.1 कॉस 100 पाय टी. ओके, तर आता याला काय करा पुन्हा डिफरन्शिएट करा म्हणजे तुम्हाला काय भेटेल तर दुसऱ्याचा स्पीड भेटेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा dy2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू 0.1 कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा dt ऑफ कॉस 100 पाय टी. कॉसचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय भेटणार आहे मायनस साइन. ओके, पण त्याच्या आधी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स तो काय असेल आपला स्पीड असेल. मग त्याला आपण काय कन्सिडर करणार v2 कन्सिडर करणार. हा 0.1 तसाच पण कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस येणार आहे. मग मायनस साइन मी स्टार्टिंगला घेतो -0.1 कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय झाला तर साइन आणि हा झाला 100 पाय टी. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल कोणाचा या 100 पाय टीचा आणि त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो किती येणार फक्त 100 पाय. आता दोघांचं जर मल्टिप्लिकेशन तर या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला v2 भेटेल. हा मायनस साइन तसा 0.1 इंटू 100 की झाला 10 पाय आणि राहिला साइन 100 पाय टी. तर आला तुमचा काय तर v2. जर तुम्ही v1 जर बघितलं तर इक्वेशन नंबर 1 मध्ये v1 तर तो आहे 10 पाय पण इथं ट्रिग्नोमेट्री फंक्शन कॉस आहे आणि या ठिकाणी को आलेलं आहे साइन आलेलं आहे आणि प्लस साइन कोणतं आहे मायनस आहे. मग या साइनचं कन्वर्जन दोन्ही ट्रिग्नोमेट्री फंक्शन सेमच पाहिजे. मग हा मायनस साइन 10 मायनस साइन पण मी कॅन्सल करतो 10 पाय करतो आणि या साइनचं कन्वर्जन कशामध्ये करणार तर कॉसमध्ये. मग झाला तुमचा 100 पाय टी तसाच आणि प्लस हा काय राहिलं तर π/2. जर साइनचं कन्वर्जन तुम्हाला कॉसमध्ये करायचं तर तुम्हाला π/2 ॲड करावं लागेल. मायनस साइन कॅन्सल केलं म्हणून प्लस π/2 आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. हे झालं तुमचं सेकंड नंबरचं इक्वेशन. तर आपल्याला या केसमध्ये काय करायचं आहे फेज डिफरन्स या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे. जर या v2 ला स्टँडर्ड इक्वेशन सोबत जर कम्पेअर केलं v
कम्पेअर करू. बाय कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन, तर आपलं v जो आहे तो काय भेटणार, तर तुमचा a ओमेगा, आणि या ठिकाणी आपल्याला ट्रिग्नोमेट्री फंक्शन कॉस आहे, तर या ठिकाणी काय असणार, तर तुमचं ओमेगा टी प्लस आपला काय असणार, तर फेज डिफरन्स तो फाय असेल. ठीक आहे. मग पहिल्या केसमध्ये जर φ1 जर घेतला तुम्ही, तर φ1 किती भेटणार, तर π/3, आणि दुसऱ्या केसमध्ये जर फाय घेतला दुसऱ्या याच्यामध्ये, तर तो फेज डिफरन्स जो भेटेल तो किती भेटेल, तर π/2. पण आपल्याला काय करायचं आहे, फेज डिफरन्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि हा फेज डिफरन्स काय असणार, तर φ1 मायनस φ2. φ1 दिलेला आहे तुम्हाला π/3, आणि φ2 जो दिलेला आहे तो किती दिला, तर π/2. याला काय करावं लागेल तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लाय. मग क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 2π मायनस 3π डिवायडेड बाय 2 3 जा किती 6. 2π मायनस 3π जर केला तर याचा आन्सर येईल -π डिवायडेड बाय करायला 6 झाला. ओके. मग आपला जो फेज डिफरन्स असणार तो किती असणार, -π/6 इतकं. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी, आणि ऑप्शन बी म्हणजेच आपलं काय, तर बी इज इक्वल टू -π/6.